त्या ठिकाणी मुलासाठी स्थापन केले. त्या ठिकाणी मुलं छोटे छोटे त्या ठिकाणी राहायचे. अहो इतकं महान कार्य महात्मा फुलेंनी केले. आणि काय करावं इतकं. अहो महात्मा फुले इतके श्रीमंत त्या ठिकाणी होते, असे त्या ठिकाणी 50 अंबानी खिशात घालून फिरले असते. त्यांनी जर ठरवलं असतं मला समाजासाठी काहीच करायचं नाही, मला जनतेसाठी काहीच करायचं नाही, अहो त्यांनी विचार नाही केला. हो ही स्त्री ब्राह्मणाची, ही स्त्री धनगराची, ही स्त्री मराठ्याची, ही स्त्री मुस्लिमाची कधीच नाही. सर्वात जास्त फायदा जर कुठल्या ठिकाणी कोणी घेतला असेल तर ब्राह्मण समाजाच्या स्त्रियांनी घेतलाय. ते कधी म्हणजे नाही हे तू ब्राह्मणाची येऊ नको कधीच वाद नाही. म्हणून तर त्या ब्राह्मणाला सुद्धा महात्मा फुले प्रिय वाटायचे. इतकं अद्भुत कार्य त्यांचं या ठिकाणी होतंय. म्हणजे खरे महात्मा आम्हाला समजून घेतले पाहिजे. तेच अहो भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा माणूस जर क्रांती सूर्याला गुरु मानत असेल तर किती उंची असेल त्या महात्मा फुलेची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं साधन नाही. अहो त्यांनी किती 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 खास्ता खाल्ल्या. खरंच त्या माणसाचा उपकारात फिटणारा नाहीये. अहो 2 वर्ष 11 सत्रामध्ये घटना लिहावी, ती घटनाची जबाबदारी एका ठिकाणी दिलेली आहे, त्यांच्यावरती सोपवलेली आहे. पण अनेक सदस्य पळून जात आहेत, अनेक कारणं सांगतायत. त्यात पंडित जवाहरलाल सुभाष म्हणजे अनेक त्या ठिकाणी होते. सरदार वल्लभभाई पटेल आहे, कन्हैयालाल मुंशी आहेत. यांनी का नाही घटना लिहिली. त्यांनी घटना लिहून काढली आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला. बाबासाहेब अनेक या ठिकाणी जे सदस्य तुमच्यासोबत होते ते पळपळू या ठिकाणी गेलेत, तुम्ही घटना लिहिली, असं काय तुमच्या समोर होतं तुम्ही या घटना लिहू शकलात. अहो त्या पत्रकाराला हसत नाही हसत त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलंय. बाबासाहेब म्हणतात ज्यावेळी मी भारताची राज्यघटना या ठिकाणी लिहित होतो माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्यासमोर होतं म्हणून मला वेळ लागला नाही. अहो हेच नाही. एका युवकाला सही हवी होती, तो नेहरूच्या घरासमोर गेला, नेहरू झोपलेले होते. तो महात्मा गांधीच्या घरासमोर गेला, गांधी झोपलेले होते. तो सरदार वल्लभभाई पटेलच्या घरासमोर गेला, तेही झोपलेले होते. त्याला कळणार रात्रीचे 2 वाजलेत पण मला तर सही आत्ताच हवी आहे. त्या युवकानं ठरवलं आपण आता बाबासाहेबांच्या घरासमोर जाऊ. आणि बाबासाहेबांच्या घरासमोर गेले आणि बघितलं आणि म्हणे बाबासाहेब तुम्ही अजून जागे आहात. बाबासाहेब हो. मग ते बाबासाहेब त्यांनी सही घेतली आणि त्या युवकानं न राहून विचारलं बाबासाहेब मी नेहरूंच्या दारासमोर गेलो, तेही झोपलेले होते. मी महात्मा गांधीच्या दारासमोर गेलो, तेही झोपलेले होते. पण बाबासाहेब तुम्ही अजून जागे कसे काय. बाबासाहेबांनी स्पष्टपणे उत्तर सांगितलं त्या युवकाला.